नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ की राजनीति में बड़ा झटका। बीजेपी महिला मोर्चा अध्यक्ष रोजीताई फर्नांडिस सैकड़ों महिला कार्यकर्ताओं संग शिवसेना में शामिल। अंबरनाथ की राजनीति में मंगलवार को बड़ा उलटफेर देखने को मिला, जब बीजेपी महिला मोर्चा सहराध्यक्ष रोजीताई रोजलिन फर्नांडिस ने अपने सैकड़ों महिला कार्यकर्ताओं के साथ शिवसेना में धड़क प्रवेश किया। इस सामूहिक शामिलीकरण से अंबरनाथ बीजेपी को बड़ा धक्का माना जा रहा है। रोजीताई फर्नांडिस के नेतृत्व में हुई इस टीम एंट्री ने शिवसेना को स्थानीय स्तर पर बड़ी मजबूती दी है। शिवसेना पदाधिकारियों ने उनका स्वागत करते हुए कहा कि महिलाओं का यह समर्थन आगामी चुनावी समीकरणों पर महत्वपूर्ण असर डालेगा। इस घटनाक्रम पर प्रतिक्रिया देते हुए शिवसेना ने जोरदार उत्साह व्यक्त किया। वहीं दूसरी ओर बीजेपी के वरिष्ठ नेता राजेंद्र वालेकर ने कहा कि इस कदम का हम भी जवाब देंगे। उन्होंने संकेत दिया कि आने वाले दिनों में बीजेपी भी अपनी रणनीति और शक्ति का प्रदर्शन करेगी। अंबरनाथ की राजनीति में यह बदलाव आने वाले चुनावों में नए समीकरण और उत्सुकता पैदा कर रहा है। साहजिकच अभिमानाची गोष्ट आहे, एक बीजेपीचे चांगले कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करू। आज फर्नांडिस मॅडम आणि त्यांच्या संघ असलेला सर्व समाजाचे लोक शिवसेनेमध्ये जॉईन झालेत। कालच आमचे बीजेपीने एक रूपसिंग दल यांना पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यास आम्ही मॅडमचा या बीजेपीतून शिवसेनेत प्रवेश करतोय। याच्या मागचा काही उद्देश नाही, वरती महायुती आहे आणि तशीच राहावी आमच्या सर्वांची इच्छा आहे। परंतु काही खालचे लोक ही सगळी गडबड करतायत, तर मी त्यांना विनंती करेल का तुम्ही आमचे घेऊ नका, आम्ही तुमचे घेणार नाही, कारण की आम्ही सगळे भाऊ आहोत। आणि चव्हाण साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने चांगले महाराष्ट्रामध्ये काम करतायत, तर हे सर्व मिळून जर त्यावरती जर चांगलं काम करतायत तर आम्ही शिवसेना आणि बीजेपी चांगलं मिळून खाली काम केलं पाहिजे। आज फर्नांडिस मॅडम आमच्या पक्षामध्ये आला, शिवसेनेमध्ये प्रवेश केला। एक बहीण म्हणून तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ पडेल त्या वेळेस मी तुमच्यासाठी उभा राहील एवढं। आणि त्यांनी मला वाटतं शिवसेनेसाठी जीव ओतून टाकावा। आज आमच्या मनीषा मॅडम वाळेकर मॅडम उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी, त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी योग्य ती मदत करावी आणि स्थानिक असलेल्या उमेदवारासाठी ते मदत करतील एवढी अपेक्षा मी बाळगतो। महायुतीचं सरकार आहे आणि त्याची आदेश देखील देण्यात आहे की तुम्हीही फोडाफोडी करू नका, जे आहे ते महायुतीमध्येच आहे। जर तुम्हाला पक्ष फोडत असेल तर महाविकास आघाडीमध्ये कार्यकर्ते घ्या। मात्र अजून देखील भाजपचे शिवसेना शिंदेगटाचे जे काही पदाधिकारी ते भाजपमध्ये जात आहेत त्यांना भाजपचे साहजिकच कालच तुम्ही बघितलं असेल आमचे रूपसिंग दल शिवसेनेचे खूप जुने कार्यकर्ते, आज त्यांनी जे शब्द वापरले काल त्यांच्या भावानी, बीजेपीचे त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे उमेदवार आहेत, त्यांनी जे शब्द वापरले चुकीचे होते का आम्हाला योग्य न्याय मिळत नाही आहे, हे मिळत नाही आहे। शिवसेने बाळासाहेबांची शिकवण आहे, 80% समाजकारण 20% राजकारण, त्या दृष्टिकोनातून आमचे रूपसिंग दल आमचे कार्यकर्ते होते, त्यांना कालच फोडून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। जसं त्यांच्यावर अन्याय होता तसं यांच्यावर अन्याय झालेला आहे पक्षामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून जसंच तसं उत्तर हे मिळणारच आहे। काय सांगाल, आज मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आहेत, काय तुमची भावना आहे? साहजिकच अभिमानाची गोष्ट आहे, एक बीजेपीचे चांगले कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करू। आज फर्नांडिस मॅडम आणि त्यांच्या संघ असलेला सर्व समाजाचे लोक शिवसेनेमध्ये जॉईन झालेत। कालच आमचे बीजेपीने एक रूपसिंग दल यांना पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यास आम्ही मॅडमचा या बीजेपीतून शिवसेनेत प्रवेश करतोय। याच्या मागचा काही उद्देश नाही, वरती महायुती आहे आणि तशीच राहावी आमच्या सर्वांची इच्छा आहे। परंतु काही खालचे लोक ही सगळी गडबड करतायत, तर मी त्यांना विनंती करेल का तुम्ही आमचे घेऊ नका, आम्ही तुमचे घेणार नाही, कारण की आम्ही सगळे भाऊ आहोत। आणि चव्हाण साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने चांगले महाराष्ट्रामध्ये काम करतायत,
तर हे सर्व मिळून जर वरती जर चांगलं काम करतायत तर आम्ही शिवसेना आणि BJPने चांगलं मिळून खाली काम केलं पाहिजे. आज फर्नांडिस मॅडम आमच्या पक्षामध्ये आलात, शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एक बहीण म्हणून तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ पडेल त्या वेळेस मी तुमच्यासाठी उभा राहील एवढंच मी. आणि त्यांनी मला वाटतं शिवसेनेसाठी जीव ओतून टाकावा. आज आमच्या मनीषा मॅडम वाळेकर मॅडम उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी. त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी योग्य ती मदत करावी ना आणि स्थानिक असलेल्या उमेदवारासाठी ते मदत करतील एवढी अपेक्षा मी बाळगतो. धन्यवाद. महायुतीचं सरकार आहे आणि वरती आदेश देखील देण्यात आले आहेत, मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल, की कुणीही फोडाफोडी करू नका, जे आहेत ते महायुतीमध्येच आहेत. जर तुम्हाला पक्ष फोडत असेल तर महाविकास आघाडीमध्ये कार्यकर्ते घ्या. मात्र अजून देखील भाजपचे शिवसेना शिंदे गटाचे जे काही पदाधिकारी ते भाजपमध्ये जात आहेत आणि भाजपचे इकडे. साहजिकच कालच तुम्ही बघितलं असेल आमचे रूपसिंग दल शिवसेनेचे खूप जुने कार्यकर्ते आहेत. आज त्यांनी जे शब्द वापरले काल त्यांच्या भावानी, BJPचे त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे उमेदवार आहेत, त्यांनी जे शब्द वापरले ते चुकीचे होते. का आम्हाला योग्य न्याय मिळत नाही आहे, हे मिळत नाही आहे. शिवसेने बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या दृष्टिकोनातून आमचे रूपसिंग दल आमचे कार्यकर्ते होते, त्यांना कालच फोडून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. जसं त्यांच्यावर अन्याय होतं तसं यांच्यावर अन्याय झालेला आहे पक्षामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून जसंच तसं उत्तर हे मिलनारच है. मैडम क्या बताएंगे, आज आप लोग शिवसेना को ज्वाइन किए, क्या तकलीफ थी आप लोग इससे पहले आप लोगों ने यहाँ पे ज्वाइन किया है? हाँ, मेरा नाम फ़ातिमा रॉड्रिक्स है और मैं फ़ातिमा स्कूल में टीचर थी और अभी मैं 30 सितंबर को रिटायर हो गई हूँ. और चर्च थ्रू लेवल में मैं सोशल वर्कर भी हूँ. 24 साल से सोशल वर्कर कर रही हूँ, गरीब लोगों के लिए मदद करती हूँ. और रोजरीन मैडम जो है वो उन्होंने बहुत सारा गरीब लोगों के लिए मदद किया, चर्च का लेवल थ्रू भी किया और कम्युनिटी के लिए भी किया. हिंदू मुस्लिम क्रिश्चियन किसी का जात पात नहीं देखी उसने, लेकिन हर एक का जब भी समस्या है तो वो खड़ी रही. तो इसलिए हमें एक ऐसा लगा कि वो अगर बाहर जा रही है BJP से तो क्या कारण है ऐसा. इसके लिए हमें भी ऐसा लगा कि नहीं, वो अगर बाहर है तो हमें उसको सपोर्ट करना है. और जो कार्यकर्ता जो भी है अगर कम्युनिटी के लिए नहीं रहा तो किसी के लिए भी नहीं है. तो हमको कम्युनिटी के लिए हमेशा आगे रहना चाहिए और उनका ज़रूरत पूरा करने के लिए हमेशा मनीषा ताई खड़ा रहा है एज ए वुमेन पावर. तो ऐसे ही रोजलिन भी वुमेन पावर खड़ी रही है, उसके सपोर्ट में मैं ये बोल रही हूँ. तो ये एक धन्यवाद और थैंक यू. इसलिए मैडम, भाजपा की आप कार्यकर्ता थी, पदाधिकारी थी, आज आपने शिवसेना में प्रवेश किया, वजह क्या है? नमस्कार, मैं डॉक्टर रोजलिन बी फर्नांडिस, अंबरनाथ विधानसभा महिला मोर्चा अध्यक्ष थी भाजपा के लिए. और मुझे मैंने बहुत सारा काम किया है, स्किल इंडिया क्लासेस, आज भी मेरा सोशल वर्किंग चालू है मेरा कम्युनिटी के लिए और मेरा सभी लोगों के लिए. मुझे भाजपा के लिए कुछ भी ये नहीं है, तकलीफ़ नहीं है. भाजपा ने मुझे, पार्टी ने कुछ भी नहीं किया. ओनली इधर मैं किधर काम कर रही है ना, उधर मेरा माइनॉरिटी के लिए उन्होंने सत्कार नहीं दिया, ना सम्मान नहीं किया है. इसलिए मैं आज BJP छोड़कर मैं शिवसेना ज्वाइन कर रही हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपके साथ में कितने कार्यकर्ते पदाधिकारी यहाँ पे शिवसेना को ज्वाइन किया है? सर एक्चुअली मेरे साथ में 1000 लोग, सैकड़ों लोग मेरे साथ में जुड़े हुए हैं सर. अभी आगे भी वो लोग जुड़कर भी काम करने वाले हैं. अभी हम लोगों को एक ही मतलब है, हम लोगों को मनीषा ताई को जिता कर लेकर आने का है. आज किन्नर समाजाने शिवसेनेला जॉईन केलेला आहे, काय तुमची भावना आहे? पहिले प्रथम क्रमांक म्हणजे डॉक्टर रोजलिन फर्नांडिस. ज्या दिवशी आम्ही पासून त्यांच्याबरोबर जोडलो आहे तेव्हापासून आम्ही संस्थेत कामं करत आलो त्यांच्यामार्फत. त्यांनी पण आम्हाला भरपूर मदत केली. एक ट्रान्सजेंडरला एक पावर दाखवली की तुमचा समाज आहे. आणि त्याच्यानंतर मग मॅडमचं ज्या दिवशी मन दुखलं, मग त्यांचं दुखलं म्हणजे आमचं पण दुखलं. म्हणून आम्ही सगळ्या ट्रान्सजेंडरच्या कम्युनिटीनुसार माझ्याकडून एकच म्हणणं असेल की आता जे काम करू ते शिवसेनेसाठी करू आणि ह्याच्या पुढे पण काम करत आलो आणि काम करत राहू फक्त शिवसेना. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.